आपण आलो इथे आलेपीमध्ये, पण इथे स्ट्राईक आहे कोणती तरी, त्याच्यामुळे इथं हाऊस बोटिंग वगैरे सगळं बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आमचा आज हाऊस बोटिंगचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झालेला आहे. सध्या त्यांनी एक अरेंज केली आहे कसं तरी करून, तो तर आम्ही त्या बोटीवरती जातो आहे. बघा, या शिकारा बोट आहे ह्या पण बंद आहेत. काय करेल स्ट्राईक कसं काय आलंच नाही. तर इथे ना स्ट्राईक्स वगैरे जरा जास्त सिरियसली घेतात, पण आज काय करणं होतं ते खरंच नाही समजलं. पण मला ना खरं तर हाऊसबोट वगैरे असं सगळं ॲडव्हेंचर करायचं होतं. खूप मूड ऑफ झाला होता माझा, बट इट्स ओके, काही नसल्यापेक्षा काहीतरी आहे असं सांगत होते मी स्वतःला. मला इथली प्रत्येकच गोष्ट खूप सुंदर आणि खूप युनिक वाटते, कारण खरंच किती सुंदर आहे हे सगळं. तर आमची फायनली बोट आली आहे आता, आणि आम्ही आता बसणार आहेत आणि आम्ही आमच्या ॲक्च्युअल पूर्ण सी वॉन्डरिंग करायला निघणार आहोत. आणि खरं सांगू का, मी जसं जसं पुढं जात होतो ना आणि हे मस्त सीनरी दिसत होती ना, हे सगळं पाहून मी कम्प्लिटली विसरून गेले होते की मला हाऊस बोट वगैरे असं काही करायचं होतं. तर जे आमचे बोट चालवणारे काका होते ना, ते सांगत होते की आत्ता हे खूप शांत दिसतंय, पण जेव्हा जेव्हा असे लोक वगैरे असतात ना, अक्षरशः म्हणजे असं बोट थांबवायला पण जागा नसते, इतकी गर्दी असते. तर आज बहुतेक ते स्ट्राईक असल्यामुळे हे खूप सगळं असं शांत दिसत होतं, पण इतकं सुंदर दिसत होतं ना. प्रत्येक बोट अशी युनिक आहे. बाय द वे ह्याला हाऊस बोट्स असं म्हणतात. आणि हे जे आहे ते पूर्ण ब्लॅक वॉटर आहे. ती बोट आहे आपण जिथं बसलोय तिथे, पण आणि ह्या सगळ्या हाऊस बोट्स आहेत. आपल्याला खरं तर आज इथं हे एक्सप्लोअर करायचं होतं, पण आज ते स्ट्राईक असल्यामुळं काही ते झालं नाही. पण इट्स ओके ना, काहीतरी भेटतं याच्यात आनंद आहे. पण हा निसर्ग वगैरे इट्स जस्ट ऑल मेकिंग एव्हरीथिंग वर्थ इट. सो तर इथे छोटे छोटे बेट टाईप आहेत. तर इथे बरेचसे हॉटेल्स आहेत, फ्लोटिंग रेस्टॉरंट्स आहेत, तसे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत इथे. तर आत्ता वेळ आहे पेटपूजेची, कारण आपण खूप फिरलो आणि आता खूप भूक लागली आहे. तर आम्ही आत्ता जातोय प्रॉपर साऊथ टाईप फिश थाळी किंवा फिश खायला. आम्ही इथं आता लंचसाठी आलो आहे. पाणी पार करून दुपारच्या जेवणासाठी इथे आलेलो आहात. तर हा एक्सपिरियन्स खूपच छान, खूपच युनिक होता. काहीतरी वेगळं पाहायला भेटलं, काहीतरी वेगळं बघायला भेटलं. खायला बरेच हॉटेल वगैरे आहेत बरं, आणि इथं पूर्ण सी फूड भेटतं. आणि व्हेजमध्ये म्हणलं तर इडली उत्तपम तसंच भेटतं. तर हे आहे प्रॉपर साऊथ मील. माझ्या ओळखीची फक्त बिटाची कोशिंबीर होती, अननसाची फोड होती, भात होता आणि पापड होता. तर तिथे राईस वगैरे खूप अनलिमिटेड होतं आणि फ्रेश फिश होता तिथे, आणि सगळंच बेसिकली खूप फ्रेश होतं तिथे, आणि खूप छान होतं जेवण. आणि खरं तर मी प्युअर व्हेजिटेरियन, आणि व्हेजचे खूप कमी प्रकार आहेत. इडली डोसा किती खाणार आपण, इथे मोस्टली लोक नॉनव्हेजच खातात, व्हेजचे खूप कमी प्रकार आहेत. तर हे ठिकाण फिश लवर्ससाठी एकदम मेजवानीचे ठरणार आहे. जर तुम्ही येणार असेल ना, तर ह्या हॉटेलमध्ये नक्की जा, ते खूप फ्रेश फिश भेटतो. आणि खरं सांगायचं तर आज आपण हाऊसबोटवरती स्टे करणार होतो. तर त्याचं असं की आम्हाला तर जस्टच बोलता बोलता असं समजलं की एकतर त्याचं चेक इन खूप उशिरा होतं आणि चेकआउट खूप लवकर होतं त्याचं. ते फक्त एकच स्पॉट फिरवणार त्यांचा ठरलेला, आणि दिवसभर त्या बोटीत बसून राहायचं. एकतर त्याचे डबल प्राइजेस आणि वरून काहीच म्हणजे एक्सपिरियन्स नाही, तर मग कशाला ना. मग त्यामुळे आम्ही ठरवलं की सरळ चक्क हॉटेलच करायचं. त्यामुळे आपण खूप काही असं मिस केलं असं काही नाही. त्यामुळे चला आपल्या आता नेक्स्ट लोकेशनला. त्याच्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ना, त्याचा व्ह्यू इतका सुंदर आहे, खतरनाक म्हणेन मी. खूप छान व्ह्यू आहे याचा. मी तुम्हाला माझं हॉटेल दाखवायचा उद्देश हाच की इथं जिकडं बघावं तिकडं फक्त ग्रीनरी आणि ग्रीनरी आहे. त्याशिवाय दुसरी तर म्हणजे बघण्यासारखं खूप आहेच, पण इथली ग्रीनरी, इथली झाडं, आणि त्यांनी इतकं छान व्यवस्थित सगळं मेंटेन करून ठेवलं ना की काय सांगू. असं वाटतं सकाळी सकाळी इथंच राहून जावं, कारण इतकं प्रसन्न वाटतं ना इथं. आणि इकडं पलीकडं शेजारी त्यांचं असं तलाव टाईप आहे, आणि
पलीकडं प्रॉपर साऊथ इंडियन टाईप लग्न होतात त्यांच्या व्हिडिओमध्ये ते प्ले करत होते तेव्हा मी पाहिले ते इतकं सुंदर केलं होतं ना त्यांनी. इथला असं एक पण कोपरा नाही आहे जिथे झाडं नाही आहेत, फुलं नाही आहेत किंवा कोणतं डेकोरेशन नाही आहे. इथल्या झाडांना आंबे पण लागलेत. आयुर्वेदिक रिसॉर्ट आहे आणि इकडं आत इतकं छान आहे ना. आणि या साईडला त्यांचं बहुतेक मंगल कार्यालय वगैरे आहे, ते पण मी दाखवते तुम्हाला. रात्रीच्या वेळेस तर खूप छान वाटतं इथं. तर इथे सगळे हे असे लाईट्स लागलेले असतात ना आणि सुंदर वाटतं सगळं. तर चला आता आपण तिकडच्या साईडला जाऊया. तुम्हाला समजलंच असेल मी काय बोलतेय ते. तिकडं पलीकडे पण बोटिंग पण करू शकतो आणि ते जे आहे ना तिथे लग्न वगैरे होतात प्रॉपर साऊथ इंडियन टाईप. आणि हा असा तलाव आहे. मी इथे खरं तर कमळ एक्सपेक्ट करत होते पण नाही आहे. किती सुंदर दिसतंय बघा ते, किती सुंदर आहे. कदाचित खरंच यालाच म्हणूनच गॉड्स ओन कंट्री असं पण म्हणतात. खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर. तर आता आपण जातोय प्रॉपर साऊथ टाईप मंगल कार्यालय पाहण्यासाठी. खूप सुंदर आहे. चला, इथे यांचं हे असं रिसॉर्ट टाईप आहे, नालकुट्टू म्हणून. वाव 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 वाव, ओनली वाव. सध्या रिकामा आहे. इमॅजिन करा जेव्हा इथं पूर्ण लोक असतील तेव्हा किती सुंदर सीन असेल सगळा. या इट्स जस्ट ब्युटिफुल. मला नाही माहिती तुम्हाला किती दिसतंय ते, पण तिथे पुढे चंद्रमुखीची पेंटिंग लावलेली आहे. ज्यांना कोणाला चंद्रमुखी नावाचा पिक्चर माहिती असेल साऊथचा, खूप फेमस आहे, तर तिची पेंटिंग लावलेली आहे. मला खूप भीती वाटते त्यामुळे मी पुढे नाही जाणार आहे जास्त. मस्त मस्त आणि फक्त मस्त ग्रीनरी आहे. डिफरंट टाईपचे झाडं आहेत, पक्षी आहे, खूप सुंदर आहे. आणि जिकडं जावं तिकडं फक्त आणि फक्त सुंदरता आहे. सो तर असा होता आपला आजचा आलपीचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. मी खूप आतुरतेने तुमच्या कमेंटची वाट पाहत असते. तुम्हाला बोट राईड्स, रिसॉर्ट कसं वाटलं ते मला नक्की सांगा. भेटू अशाच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.